आणि आता झिरो आवरमध्ये आपल्या सोबत असणार आहेत MIMचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील, जे स्वतः संभाजीनगरमधून आहेत. इम्तियाजजी, आपलं स्वागत आहे. एकंदरीत आज जे काही घडलं त्याकडे आपण कसं बघता संभाजीनगरमध्ये आणि एकंदरीत राज्यात? हे सगळं सुनियोजित आहे आणि मी खूप जबाबदारीने हे सांगत आहे. आणि मी जे सकाळी बोललो होतो ते दुपारपर्यंत स्पष्ट झालेलं आहे. कारण इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एका माणसाच्या विरोधात FIR, आणि तुम्ही त्याला महंत म्हणा, तुम्हाला गुरु म्हणा, स्वामी म्हणा, जे म्हणायचं म्हणा, पण असेच लोक महंत होऊ शकत नाही. जेव्हा आपण प्रवचन देता त्या प्रवचनमध्ये एक माणूस म्हणून कसं जगायचं आहे हे लोक ऐकण्यासाठी येतात. आपल्या धर्मामध्ये काय चांगलं आहे हे ऐकण्यासाठी लोक येतात. दुसऱ्याच्या धर्माचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी तुम्हाला तिथे लोक येत नाही. पण म्हणून मी आज जे बोलत आहे की हे सगळं सुनियोजित होतं, एक स्क्रिप्टेड हे होतं. कारण सरकारला हे माहीत पडलेलं आहे की आपण लाडली बहीण करा, लाडला भाऊ करा, लाडला मम्मी करा, लाडला पप्पा करा, तुम्हाला मतदान मिळणार नाही. मतदान याच तुम्हाला कारणाने मिळू शकतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचा तेढ कशा निर्माण करू शकता, दंगल कसा घडवू शकता. आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज दुपारी ते स्पष्ट केलं की बाबा, मी तुला जे स्क्रिप्ट दिली होती, तू महाराज किती चांगल्या रीतीने तुने ते माझे स्क्रिप्ट ते वाचून दाखवली लोकांना. एका धर्माच्या विरोधात मी तुला बोलायला सांगितलं होतं, तू खूप चांगल्या रीतीने केलं. म्हणून ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या स्टेजवर जाऊन लोकांना हे सांगतो की मी असा एकाही महाराजाच्या विरोधात केशाला हात लावू देणार नाही. मुख्यमंत्री साहेब, 2 महिने राहिलेले आहे तुमचे सत्तेचे, आणि जे सरकारला जे माज आलेली आहे ना की सामान्य लोकांना दंगे घडवून आणून त्यांचा जीव गमावण्याचा जे तुम्ही धंदा करत आहे, कोणी सूट दिलेली आहे? देवेंद्र फडणवीस साहेब हे जे पिल्लूला सोडलेले आहे आपण ते नितेश राणे, त्याचा काम धंदा काय आहे? की शहरामध्ये जायचं, प्रक्षोभक भाषण करायचं. मग माझ्या तोंडात जीभ नाही आहे का? मी बोलू शकत नाही का? 1 मिनिट तुम्ही लावणार नाही माझ्या विरोधात केस करण्यासाठी. मग हे असे पिल्लूंना कशाला सोडलेले आहे? हे महाराजाचं हे काम आहे का? कोणत्या धर्माने सांगितलेले आहे त्याला मी बसतो त्या महाराजाच्या सोबत? की हिंदू धर्मामध्ये हे शिकवण दिलेली आहे का की दुसऱ्या धर्माचा तुम्ही अशा प्रकारचे बोलायचं? अरे तुमचा धर्म आहे, आम्ही तुमचा आदर करतो. या देशाची वैशिष्ट्य हे आहे की अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात. मी माझ्या धर्माप्रमाणे राहतो, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे राहा. नाही, माझ्या धर्मामध्ये अशी चूक आहे. अरे तुला कोणी सांगितलं? मी तुला सांगतो का की माझ्या धर्माचं तुम्ही पालन करा करके? तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करतो, मी माझ्या धर्माचं पालन करतो. पण जेव्हा सरकार अशा प्रवृत्तींना प्रोत्साहित करतो की बाबा तू असा स्टेटमेंट कर, मी तुझ्या बक्षिसासाठी, तुला बक्षीस देण्यासाठी, तुला शाबासकी देण्यासाठी, लाज नाही वाटते मुख्यमंत्री साहेबांना? की ज्या माणसाच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असा एक राग आहे लोकांमध्ये की हे महाराजांनी प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरोधात जे बोललेले आहे त्यांची शाबासकी करण्यासाठी मुख्यमंत्री जातो. मग मी सकाळी जे बोललेलं आहे हे सगळं सुनियोजित आहे, प्लॅन्ड आहे, राजनैतिक षडयंत्र आहे. मुख्यमंत्री साहेब, खूप खूप धन्यवाद. मी जे बोललो तर तुम्ही सिद्ध करून दिलेले आहे. आणि पण काही असू द्या मुख्यमंत्री साहेब, 2 महिन्यानंतर तुम्हाला कळेल. असं नाही आहे. म्हणजेच एकंदरीत इम्तियाजजी, असं सामान्य माणसांनी, आमच्यासारख्या लोकांनी हे मान्य करून टाकायचं की राजकारणामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून फायदा होतो. म्हणजे आता आपण एक आरोप करत आहात, पण असंच राजकारण आहे असंच मानायचं का आपल्या राज्याचं? सगळेच त्याचा फायदा घेतात. काय आहे की त्यांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुस्लिम समाजांनी 2-2 तास रांगेत उभे राहून नरेंद्र मोदीला पाडायचे आहे, भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये आणायचे नाही. मग 2-2 तास ते उन्हात उभे राहून इंडिया अलायन्सला मतदान केलं. महाराष्ट्राचा निकाल बघा किंवा देशाचा निकाल बघा, हे यांना कधी वाटलं नाही होतं.
की बाबा हे आपला असा पराभव होणार आहे करके, तर काय करायचं, आपण जाती धर्माचा तेढ निर्माण करायचं. आणि मी स्पष्टपणे सांगतो की 98% ते हिंदू समाज असू द्या किंवा मुस्लिम समाज, ते खूप हुशार आहे. त्यांना शांती पाहिजे, त्यांना अशा जाती धर्माचा तेढ नको पाहिजे. पण फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी तुम्ही असं करत असेल तर मुख्यमंत्री साहेब, या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की तुमच्यासारखा मुख्यमंत्री त्या कुर्सीवर बसलेला आहे. ज्या महाराष्ट्राची परंपरा आहे, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपराच्या राज्यामध्ये आपले सारखे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या प्रवृत्तींना तुम्ही शाबासकी द्यायला येत असेल तर या राज्याचा दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला. आता संभाजीनगरची परिस्थिती कशी आहे? काय स्पेसिफिक मागणी आहे समाजाची? काय आहे की बघा, तुम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात बोला, लोक सहन करतील. पण तुम्ही आमच्या जे धर्म आहे ते त्याच्यामध्ये काय काय चूक आहे, मी काय ते महाराजाला हे सांगितलेलं आहे का की बाबा तू माझ्या धर्माचा पालन कर करके? अरे तुमचा धर्म आहे, तुम्ही पालन करा. या महाराजांना म्हणजे काय आहे की आज दुर्दैव झालेला आहे सविता, की सगळं भगवे चोले घालून आम्ही हे महाराज ते महाराज, अमुक महाराज धमुक महाराज, सगळं तसं नाही आहे. म्हणजे हे दुकानदारी करणारेही लोक आहे. मग आज मी आपल्या समोर एक गोष्ट सांगतो, हे त्यांनी वक्तव्य केलं होतं 3 दिवसापूर्वी, मग कोणीही त्याची दखल घेतली नाही. मग मला असं सांगण्यात आलेलं आहे की या महाराजांनी स्वतः त्याची हे क्लिप काढून आपल्या YouTube पेजवर टाकली. अच्छा, याच्या जे आहे इन्क्वायरी करायला पाहिजे. महाराजाला असं वाटलं की अरे बाबा, मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने मला इतकं सारं प्रेशर काढलं होतं, पैसे दिले, हे सगळं केलं की तू मुस्लिम समाजाच्या विरोधात बोल, आम्ही तुला शाबासकी देऊ. कोणीही दखल घेतली नाही त्याची. मग महाराजांनी स्वतः हे क्लिप आपल्या यूट्यूबवर टाकली की बाबा मला फेमस व्हायचं आहे. तर हे असे प्रकारचे जे 2 नंबरचे जे घाणेरडे प्रवृत्तीचे महाराज या समाजामध्ये आलेले आहे, त्यांच्यावर कुठेतरी हे एक बंधन आणण्याची आवश्यकता आहे. पण होणार नाही. का नाही होणार? की त्याच मानसिकतेचे मुख्यमंत्री आहे, त्याच मानसिकतेचे उपमुख्यमंत्री आहे. मग तुम्हाला राज्यामध्ये दंगच घडवायचं असेल तर स्पष्टपणे सांगा ना तुम्ही. अशा प्रवृत्तींना हे ते नितेश राणे काय म्हणजे एक चॅनलवर बसला होता, हे मुस्लिम समाज जेहादी त्यांना पाकिस्तानला पाठवा, त्यांना हे. अरे बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्यांना हेही कळायला पाहिजे की बांगलादेशमध्ये मुस्लिम समाजावर अत्याचार झालेला आहे आणि दोन्ही समाजाच्या वर अत्याचार जेव्हा होत होतो आम्ही त्याचा विरोध केलेला आहे, आजही करत आहे अभि. पण याचा अर्थ हे काय आहे की बांगलादेशमध्ये चाललं तर मग नाशिकमध्ये आपल्याला है तो जबरदस्ती दुकानं बंद करायची आहे, आपल्याला तोडफोड करायची आहे. हे कितपत योग्य आहे हे सांगा ना तुम्ही. आणि एका फ्रायडेच्या दिवशी नमाजाच्या वेळी तुम्ही नंदुरबारमध्ये आंदोलन, हिंदू सकल समाज, नाशिकमध्ये हिंदू सकल समाज मोर्चा नमाजच्या वेळी. म्हणजे तिकडचे जे पोलीस अधिकारी आहे ना त्यांना घरी पाठवायला पाहिजे, कारण ते सरकारचे गुलाम झालेले आहे. त्यांना कळत नाही का की आज फ्रायडेचा दिवस आहे, आपण टायमिंग आपल्याला काय परवानगी द्यायला पाहिजे, कोणत्या टायमिंगमध्ये. पण दुर्दैव हे आहे की काही प्रामाणिक पोलीसवाले खूप चांगले आहे, पण असे अनेक पोलीसवाले पण आलेले आहे चांगली पोस्टिंग घेण्यासाठी. आपण आपल्या मायबापला आपल्याला त्यांना आपण त्रास देऊ शकत नाही, त्यांना खुश ठेवायचं आहे. म्हणून हे सगळं प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. सविता, हे खूप दुर्दैवी प्रकार मला असं वाटतंय की आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि कुठेतरी याच्यावर वचक घालण्याची आवश्यकता आहे. इम्तियाजजी, आपल्या एका मताशी नक्कीच दुमत कोणाचंच असू शकत नाही की सलोखा पाहिजे, जातीय तेढ निर्माण करू नये. पण एक गोष्ट जी आपण म्हटली की आज जुम्मा आहे, आज नमाजाच्या वेळेला मोर्चाचं का परवानगी दिली. आता बांगलादेशच्या हिंदूंवर जर अत्याचार होतो आहे आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला, कुठलंही संघटन असेल
त्याला जर त्या अन्यायाविरोधात मोर्चा काढायचा असेल तर दुसऱ्या कुठल्या समाजाला त्यावर का अडचण असावी? मग त्याला नमाजाशी काय काय त्याचा संबंध? हिंदू सकल समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. आमच्या ओवैसी साहेबांनी पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उपस्थित केलेला आहे. पंतप्रधानांना त्यांनी सांगितलेले आहे की तिथे बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सगळ्या हिंदूंच्या संरक्षणासाठी आपण त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय करा, तिच्या सरकारशी बोला. हे आम्ही सुरुवातीपासून त्याचा निंदा केलेली आहे, आम्ही त्याचं खंडन केलेलं आहे. पण हे गोष्ट मला सांगा की बांगलादेशमध्ये काहीतरी असा प्रकार घडत असेल तर तुम्ही नाशिकच्या मुसलमानांच्या विरोधात की तू दुकान बंद कर, तू सगळं बंद कर, हे जे बळजबरीचा जे कार्यक्रम सुरू आहे, मला तर या गोष्टीचा अभिमान आहे सविता की या शहराची एक ओळख होती. माझ्या शहराच्या बाबतीत मी बोलतो, एक ओळख होती की काहीतरी इतकं काही झालं तर दंगा पेटवायचं. आज कुठेच की नाही, लोकांचा रोष होता, राग होता, पोलीस स्टेशनच्या समोर ते आले होते. त्यांची मागणी एकच होती की महाराजांच्या विरोधात FIR रजिस्टर करा, त्यांच्यावर कारवाई करा. पण काय आहे की ते कारवाई आता होणार नाही. मग याचा अर्थ काय आहे की आज तुम्ही बोललो, उद्या मी बोलले तर चालेल का? मग तुम्ही त्या महाराजाच्या विरोधात कारवाई नाही करणार तर तुम्हाला कोणत्याही कारण नसणार की तुम्ही इम्तियाज जलीलच्या विरोधात ही कारवाई करू शकणार नाही, कारण नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे ना उसने. पण असे हे घाणेरड्या प्रवृत्तीचे काही लोक आलेले आहे भगवा चोला घालून आणि आपल्याला स्वतःला महान पुजारी. एका काळ आपल्याला सविता आपल्याला माहित आहे ना की आसाराम बापूची किती फॉलोईंग होती, म्हणजे त्याला भगवानपेक्षा कमी फॉलोईंग नाही होती. आज कुठे आहे? जेलमध्ये आहे ना. तर अशा प्रकारच्या लोकांची जे जागा आहे ते समाजामध्ये नाही आहे, त्यांना पण जेलमध्ये पाठवायला पाहिजे. इम्तियाजजी, आपले धन्यवाद. आपण आपली मतं 0 आवरवर व्यक्त केलीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.